आता बघूयात पुढच्या अर्ध्या तासात जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा जगाच्या पाठीवर। अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये चक्रीवादळानं अतोनात नुकसान केलंय। पार गाड्या उलटल्या, गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं, घरांची छतं उडाली। 17 वर्षापूर्वी कॅटरीना या चक्रीवादळानं असाच हाहाकार माजवला होता, याची आठवण पुन्हा ताजी झाली। सेंट बर्नार्ड पॅरिसचा काही भाग जो न्यू ऑर्लिन्सच्या सीमेवर आग्नेय दिशेला आहे, त्यालाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय। इथे एकाचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झालेत। सेंट बर्नार्ड पॅरिसच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली। टेक्सास आणि ओक्लाहोमा मधल्या काही भागांना या वादळानं तडाखा दिला। न्यू ऑर्लिन्स आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला। अनेक घरं उद्ध्वस्त झाली, त्याचे तुकडे झाडांवर पडलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत। विद्युत तारा सुद्धा रस्त्यावर कोसळल्या, तर 13,000 घरं आणि छोट्या मोठ्या व्यवसायांचं चक्रीवादळानं अतोनात नुकसान केलंय। वीज नसल्यानं स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना अंधारात मदत कार्य करावं लागतंय। चीनमध्ये विमान अपघातात ज्यांनी आपले नातेवाईक गमावले, त्यांनी अनेकांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली। तिथलं वातावरण त्यांनी पाहिलं आणि ते भावुक झाले। अनेकांच्या रडण्याचे, किंचाळ्यांचे आवाज येत होते। एक महिला आपल्या 2 मुलांना घेऊन तिथे पोहोचली आणि घटनास्थळापर्यंत जाण्याची परवानगी ती मागत होती। या अपघातात तिनं तिच्या पतीला म्हणजे मुलांच्या वडिलांना गमावलंय। एक 57 वर्षाचे व्यक्ती तिथे आले होते, त्यांनी त्यांची मेहुणी गमावली होती। दरम्यान अपघात स्थळाकडे जाणारे गावाचे रस्ते बंद करण्यात आले। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिलेली काही दृश्य धडकी भरवणारी आहेत। युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला केला जात असल्याचं दिसतंय। ही क्षेपणास्त्र जमिनीवरून आणि समुद्रातून डागताना दिसतात। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून युक्रेनच्या हल्ल्याचं समर्थन करण्यात आलंय। या दाखवण्यात आलेल्या रॉकेटवर जड हे अक्षर लिहिलेलं आहे। मेरिडियन एम कम्युनिकेशन उपग्रहासह हे सुएझ रॉकेट उड्डाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। या व्हिडिओ आणि झेड अक्षराच्या माध्यमातून रशियाच्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या कारवाईचं समर्थन करण्यात आलंय। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी त्यांच्या लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या कारवाईचं फुटेज शेअर केलं। रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका दिवसात युक्रेनच्या 97 पायाभूत सुविधांना, वास्तूंना लक्ष्य केलं गेलं आणि त्या उद्ध्वस्त केल्या। मुख्य प्रवक्ते इगोर कोनाशेन्को यांनी ही माहिती दिली आहे। कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळतं म्हणून युक्रेनला जाणाऱ्या भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानं या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आलं। अनेकांना आपलं शिक्षण अर्धवट राहण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्याचं नियोजन केलं। विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी याबद्दलची माहिती दिली। रशिया युक्रेन युद्धाचा बुधवारी 28वा दिवस आहे आणि मारियोपोलवर मंगळवारी 2 सुपर पॉवरफुल बॉम्बचा हल्ला करण्यात आला। त्यामुळे तिथून लोकांना बाहेर काढण्याचं काम थांबवावं लागतंय। रशियन बॉम्ब हल्ल्यामुळे मारियोपोल हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली। तसंच झेलेन्स्की यांनी 1 लाख लोकांना मारियोपोल सोडण्याची परवानगी देण्याचं आवाहन केलंय। या लोकांना शहर सोडायचंय असं त्यांनी म्हटलंय। युक्रेनच्या मेलिटोपोलचे महापौर इवान यांच्यासाठी पकडलेल्या एकूण 9 रशियन सैनिकांचं हस्तांतरण करण्यात आलं। युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि युक्रेनमधील अशा प्रकारची ही पहिली अदलाबदली आहे। क्रेमलिनचे मानवाधिकार आयुक्त तात्याना मोस्कालोवा यांनी हे स्पष्ट केलंय। शांतता प्रस्थापित करण्याबाबत युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे, पण चर्चेतून अजून काही निष्पन्न होऊ शकले नाहीये। झेलेन्स्की यांनी जोर दिला की युक्रेनियन लोकांचा पाठिंबा असल्यास ते कोणत्याही तडजोडीसाठी तयार आहेत। युक्रेनमधलं युद्ध संपुष्टात आणण्यासाठी मॉस्कोशी चर्चा नियमितपणे सुरू आहे। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितलं की चर्चेतून तोडगा निघू शकला नसला तरी प्रयत्न सुरू आहेत। झेलेन्स्कींनी म्हटलं की सुमारे 1 लाख नागरिक घातलेल्या मारियोपोल शहरात अन्न आणि औषधांशिवाय आहेत। सतत होणाऱ्या गोळीबारात ते अडकलेत। त्यापैकी एकूण 7,000हून अधिक रहिवाशांना शहरातून बाहेर काढण्यात आले, पण उर्वरित लोकांपर्यंत अन्न आणि औषधांची मदत पोहोचवण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचं झेलेन्स्कींचं म्हणणं आहे।
युक्रेनमधील युद्धामुळे संगीतकार आणि वादकांच्या वाट्याला निर्वासितांचं सारखं जगण्याची वेळ आली आहे. ओडेसा शहरात होणारे बॉम्ब हल्ले आणि गोळीबारामुळे सगळीच परिस्थिती उद्ध्वस्त आहे आणि या वातावरणात काही वादक रस्त्यावर वाद्य वाजवताना दिसत आहेत. त्यापैकी एक ड्रम वादक इगोर टोप्सी यानं नागरिकांना आपलं घर सोडून दुसऱ्या देशात जावं लागतं याविषयी चिंता व्यक्त केली. दुसऱ्या क्षणाला नेमकं काय घडेल याची शाश्वती नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीतही लिव्हच्या पश्चिम शहरातील युक्रेनियन नागरिक लिव्ह नॅशनल फिल्म हार्मोनियमच्या सदस्यांचं परफॉर्मन्स ऐकण्यासाठी जमले. यावेळी रायनोक स्क्वेअरमध्ये पियानो वादक ओक्साना रापिता यांनी युक्रेनियन संगीतकार मायकोला लिसेन्को यांचं संगीत सादर केलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत निराशा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीत असोसिएटेड प्रेससाठी छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात वेगवेगळे भाव टिपलेले आहेत, जे आपल्याला अस्वस्थ करतात. त्यात एक स्त्री आणि तिचं लहान मूल एकमेकांची ताटातूट होऊ नये म्हणून धडपडताना दिसत आहेत. तसं रेल्वे स्टेशनवर आपल्या कुटुंबियांना निरोप देताना भावूक झालेल्या वृद्ध महिलेचा चेहरा आणि शून्यात हरवलेली नजर अशी छायाचित्र बघायला मिळत आहेत. पोलंड आणि रोमानियाच्या सीमेवर टिपलेली ही छायाचित्र युक्रेनमधल्या परिस्थितीची दाहकता, त्यातलं करुण भावना जगासमोर आणतात. युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आणि युरोपियन युनियनला रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी आवाहन करण्याकरता आंदोलकांनी मंगळवारी ब्रिसेल्समध्ये विशाल मेणबत्ती मोर्चा काढला गेला. युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिल इमारतीसमोर हे आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन युरोपियन युनियनमधील देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. थंड हवामानात कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी हजारो नाटो सैन्य नॉर्वेमध्ये लष्करी सरावामध्ये भाग घेत आहे. कोल्ड रिस्पॉन्स 22 ड्रिल अंतर्गत बाहेरील हल्ल्यापासून नॉर्वेची संरक्षणात्मक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. या सरावात नाटोची 27 राष्ट्रातले 30,000 सैन्य, 50 युद्धनौका आणि 200हून अधिक विमानं सहभागी झालेत. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या खूप आधी या कवायतीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु या युद्धामुळे या सरावात अधिक महत्त्व प्राप्त झालंय. हा सराव 22 मार्च 2014 ते 1 एप्रिल दरम्यान केला जातो. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्ज यांनी मंगळवारी पुन्हा रशियन ऊर्जा पुरवठ्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन फेटाळून लावलंय. स्कोल्ज यांच्या युरोपियन संसदेच्या अध्यक्षा रॉबर्टा मेत्सॉला यांच्या समवेत बर्लिनमध्ये एका चर्चेदरम्यान ही माहिती दिली. रशियावर आधीच लादण्यात आलेले निर्बंध त्यांच्या अर्थव्यवस्थेला मारत असल्याचं स्कोल्ज यांनी म्हटलंय. युरोपमधील इतर देश जर्मनीपेक्षा रशियन तेल, कोळसा आणि वायूवर अधिक अवलंबून आहेत. त्यामुळे स्कोल्ज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युद्धस्थितीत गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी खार्किव्ह मेडिकल सेंटरमध्ये मदत केली जाते. हे केंद्र 2 दिवसांपासून चर्चेत आहे, कारण फुटबॉल स्टार आणि युनिसेफचा दूत डेव्हिड बॅकहम याचं इन्स्टा अकाउंट खार्किव्ह मेडिकल सेंटरच्या प्रमुख इरिना कोड्राटोवा यांच्या नावे सुपूर्द करण्यात आले. या अकाउंटचे 7,10,00,000 फॉलोअर्स आहेत. युद्धस्थितीत या केंद्रात कशा रीतीनं काम सुरू आहे याबद्दलच्या काही पोस्ट कोड्राटोवा यांनी शेअर केल्या. त्यामुळे ब्रिटन युरोपकडून अपेक्षित मदत येण्यास वेग येईल असा विश्वास कोंड्राटोवा यांनी व्यक्त केलाय. खार्किव्ह या रशियाच्या सीमेजवळ असलेल्या आणि रशियन भाषिक शहराला युद्धाचा मोठा फटका सहन करावा लागलाय. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर जाणवतोय. क्युबातल्या वाराडेरा इथला समुद्रकिनारे एरवी रशियाच्या पर्यटकांनी गजबजून गेलेले असतात, पण युद्धस्थितीमुळे ही गर्दी कमी झाल्याचं किनाऱ्यावरचे व्यावसायिक सांगतायत. कोरोनानंतर आम्ही नुकतंच सावरायला सुरुवात केली होती, पण आता युद्धाची झळ बसत असल्यानं त्यांनी सांगितलं. युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर वराडेरो आणि इतर भागातल्या हजारो रशियन प्रवाशांना त्यांच्या सुट्ट्या कमी कराव्या लागल्या आणि विशेष विमानानं परत यावं लागलं. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युरोपियन युनियन, कॅनडा आणि अमेरिकेचं आर्थिक निर्बंधांसह उड्डाणांवर बंदी आणली. काही विमान कंपन्यांनी मार्च अखेरपर्यंत बेटांकडे येण्यासाठी तिकीट विक्री बंद केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशांना याचा फटका बसला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं बुधवारी बेल्जियममध्ये स्वागत करण्यात आलं. ट्रुडो ब्रुसेल्समध्ये तातडीच्या नाटो शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. गुरुवारच्या शिखर परिषदेत रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण आणि पश्चिमेकडे त्याच्या वाढत्या शत्रुत्वावर चर्चा होईल, जिथे नाटो सदस्य आणि इतर युरोपियन सहयोगी यांचं संरक्षण मजबूत करत आहेत.
हैदराबादमध्ये बुधवारी एका बंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. गोदामात 15 मजूर झोपले होते तेव्हा शॉर्ट सर्किटनं ही आग लागली. आग भडकली त्यामुळे लोक आत अडकून पडले. मजूर सगळे बिहार राज्यातले होते अशी माहिती समोर आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. शिकागोच्या अल्बानी पार्क परिसरात मोठ्या आगीमुळे एक इमारत कोसळली. त्यात एका दुकानाचं मोठं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अल्बानी पार्कमधील 3040 डब्ल्यू लॉरेन्स एव्हेव इथं असलेल्या जोजो डिस्काउंट स्टोअरच्या छतावर आग लागल्याचं ट्विट शिकागो अग्निशमन विभागानं दुपारी 1च्या सुमारास केलं. आग लागल्यानं 10 मिनिटात इमारतीचा काही भाग कोसळल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोमवारी कॅलिफोर्नियातल्या कोल्टनमध्ये लाकूड वाहून नेणाऱ्या मालगाडीचा अपघात झाला. गाडीचे सुमारे 13 डबे रुळावून घसरले. सुदैवानं ट्रेनमधील कर्मचारी जखमी झाले नाहीत. युनियन पॅसिफिक या वाहतूक कंपनीनं KABC टेलिव्हिजनला ही माहिती दिली. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यांना सौम्य लक्षणं जाणवत आहेत. हिलरी यांची तब्येत चांगली असल्याचं आणि त्यांचे पती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती प्रवक्त्यानं ट्विटरद्वारे दिली आहे. लसींचं आरोग्य कवच असल्यानं त्रास कमी जाणवतो. त्यामुळे नागरिकांनीही लस बूस्टर डोस घेण्याचं आवाहन हिलरी क्लिंटन यांनी केलं. व्हाईट हाऊसच्या प्रेस जनरल सेक्रेटरी जेन साकी यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय. साकी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्या अध्यक्ष बायडेन यांच्यासह युरोपला जाऊ शकणार नाहीयेत. बायडेन या दौऱ्यात बेल्जियम, पोलंडला जाणार आहेत. रशिया युक्रेन स्थितीच्या पार्श्वभूमीवर बायडेन काही महत्त्वाच्या बैठकांसाठी हा दौरा करणार आहेत. दौऱ्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्याचं साकी यांनी स्पष्ट केलं. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर झालेले अत्याचार आणि हत्येचा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी निषेध करत नरसंहार आणि मानवतेविरोधात गुन्हे असा उल्लेख केलाय. ब्लिंकन यांच्या या भूमिकेचं बांगलादेशातील रोहिंग्या मुस्लिमांनी स्वागत केलंय. ढाका विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक इम्तियाज अहमद म्हणाले की अमेरिकेची घोषणा हे एक सकारात्मक पाऊल आहे, परंतु त्यातून पुढे न्याय होण्याची अपेक्षा व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आगामी पोलंड दौऱ्यादरम्यान अमेरिकन सैनिकांना भेट देतील असं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पोलंडचे परराष्ट्र मंत्री झिग्बिव राऊ यांनी मंगळवारी दिली. वॉर्सा इथं स्वीडनचे परराष्ट्र मंत्री अँड लिंडे यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युक्रेनमधल्या युद्धस्थितीनं युरोपच्या सुरक्षा पायाभूत सुविधांना धोका निर्माण होईल या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी पोलंड भेट विशेष कारणासाठी असल्याचं सांगितलं. नाटोनं पूर्व युरोपामध्ये आपल्या उपस्थिती आणि बचावात्मक क्षमता मजबूत करायला हवी असंही ते म्हणाले. शनिवारी बायडेन पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी वॉर्सा इथं जाणार आहे. ओक्लाहोमामध्ये झालेल्या अपघातात 6 किशोरवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. ओक्लाहोमा शहरापासून 100 मैल अंतरावर प्रवासी वाहनाची दुसऱ्या वाहनाला धडक होऊन हा अपघात झाला. ओक्लाहोमा हायवे अधिकारी सारा स्टीवर्ट यांनी ही माहिती दिली आहे. या विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू होणं शाळेचं मोठं नुकसान असल्याची फेसबुक पोस्ट टिशोमिंगो पब्लिक स्कूलचे अधीक्षक बॉबी वेटमन यांनी शेअर केली. यानंतर बातमी चिलीमधली आहे. राजधानी सँटियागोमध्ये जागतिक जल दिनाच्या निमित्तानं मंगळवारी झालेल्या रॅलीत निदर्शकांनी जल कायद्यात बदल करण्याची मागणी केली. 1980च्या दशकातील पिनोशेगेच्या काळातल्या कायद्याचा निषेध करणारे बॅनर त्याच्या हातात होते. या कायद्याद्वारेच पाण्याच्या हक्कांवर खासगी मालकी स्थापित केली होती. मुव्हमेंट फॉर वॉटर अँड टेरिज यांच्या मंगळवारच्या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. चिलीमध्ये सध्याची पाणी टंचाई सध्याच्या कायद्यामुळे निर्माण झाल्याचं चळवळीच्या सदस्या फ्रान्सिस्का फर्नांडिस यांनी सांगितलं. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेऊया जगाच्या पाठीवरील इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.
कोरोना काळातल्या मर्यादा निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे होऊ न शकलेल्या नॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवल वॉशिंग्टनमध्ये सुरू झालाय. 22-25 मार्च दरम्यान ही फुलं पूर्णपणे बहरतील असा अंदाज आयोजकांना आहे. 17 एप्रिलपर्यंतच्या या फेस्टिवलमध्ये कॉन्सर्ट आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मास्क न वापरता मोकळं फिरण्याचा आनंद अनुभवता येणार असल्याची प्रतिक्रिया इथं आलेल्या पर्यटकांनी दिली आहे. बियॉन्से आणि बिली इलिश आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी नामांकन मिळालेल्या कलाकारांचं रविवारी पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात सादरीकरण असेल असं पुरस्कार सोहळा आयोजकांनी मंगळवारी जाहीर केलंय. बियॉन्से आणि किंग रिचर्डमधील तिचं लोकप्रिय झालेलं बी अलाइव्ह गाणं सादर करेल आणि इलिश आणि तिचा भाऊ सहलेखक फिनिश बॉन्डपट नो टाइम टू डाय या सिनेमातलं गाणं सादर करतील. 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. तर या होत्या जगाच्या पाठीवरील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.